लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। उन्हाचा तडाखा वाढतोय आणि त्यासोबतच नाशिकच्या धरणांमधील पाणीसाठाही कमी होत चाललाय। जिल्ह्यातील 26 प्रकल्पांमध्ये सध्या 41.61% पाणी शिल्लक असून प्रशासनाची आता चिंता वाढू लागली आहे। जिल्ह्यातील 26 मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये सध्या 29,385 दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 10% जास्त असला तरी अवघ्या 10 दिवसांत 3.42% घट नोंदवली गेली आहे। ही घट प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानली जाते। वाघाड आणि पुणेगाव या धरणांमधील जलसाठा 10% खाली गेला असून काही भागांत पाणी टंचाईची चाहूल लागली आहे। वाढतं तापमान, बाष्पीभवन आणि ग्रामीण भागातील वाढती पाण्याची मागणी यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनते आहे। जिल्ह्यातील काही गावांसाठी सध्या 61 टँकरच्या फेऱ्या सुरू असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान जलसंपदा विभागानं स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा इशारा दिलाय। सध्या साठा समाधानकारक वाटत असला तरी वेगाने घटणारा जलसाठा भविष्यातील संकटाची चाहूल देतोय। म्हणूनच पाणी बचत हीच पुढील काळात नाशिककरांसाठी सर्वात मोठी गरज ठरणार आहे। अश्विनी पुरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।